नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये 1261 या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती? सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये 1261 या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी जरूर पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावा 1261 या विद्राव्य खताचा वापर, ज्यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल। तर या प्रश्नाचं आता उत्तर घेऊयात की अखेर कधी करावा आता सोयाबीनच्या पिकामध्ये 1261 या विद्राव्य खताचा वापर। तर बघा मित्रांनो, 1261 हे विद्राव्य खत म्हणजे काय? तर याच्यामध्ये नायट्रोजन 12% असते, याच्यामध्ये फॉस्फरस 61% आहे, याच्यामध्ये पोटॅशियम 0% आहे। नायट्रोजनचा वापर कशासाठी केला जातो? तर आपल्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो। आपल्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या व जास्तीत जास्त कळ्याचं फुलात परावर्तन आणि कळ्यांची व फुलांची गळ रोखण्यासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला 1261 या विद्राव्य खताचा वापर करणं महत्वाचा मानला जातो। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, नायट्रोजनमुळे पिकाची वाढ होते, तर फॉस्फरसमुळे पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागतात, पिकाला जास्तीत जास्त फुलं लागतात आणि पिकाची कळी आणि फुलं त्या ठिकाणी गळत नाहीत। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाला कळ्या कधी लागतात? तर ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक 40 दिवसाच्या वर जाते, म्हणजे 40 दिवसापासून ते 60 दिवसाच्या दरम्यान आपल्या सोयाबीनच्या पिकाला सर्वाधिक गरज असते ती फॉस्फरसची, आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये 1261 या खताचा वापर करावा लागतो। मग सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला 1261 चा वापर कधी करायचा आहे? जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाच्या वर जाईल, तेव्हा 15 लिटरच्या पंपामध्ये आपण 100 ग्रॅम 1261 विद्राव्य खत घेऊन याची फवारणी करायला पाहिजे। जर आपली ही फवारणी 40 दिवसाच्या नंतर झाली आणि त्याच्यामध्ये अचूकता आली तर 100% सांगतो मित्रांनो, या वर्षी आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागणार, या कळ्यांचं परावर्तन दुप्पट फुलात होणार आणि यामुळे या वर्षी दुप्पट उत्पादन आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। जर आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये आपली 1261 या विद्राव्य खताची फवारणी 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान झाली तर
आता याच्यासाठी खर्च किती होतो लक्षात घ्या। याच्यासाठी येणारा जो खर्च आहे तो फक्त प्रति एकर मित्रांनो आहे 100 ते 120 रुपये आणि ब्रँडेड कंपनीचं घेतलं तर 150 रुपयापर्यंत जाईल। 5 किलोची गोणी घेतली तर आणखीन स्वस्त पडेल। म्हणून मित्रांनो 40 दिवसाचं पीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 100% 1261 वापर करावा ही आपणास नम्र विनंती। हा संपूर्ण व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी त्या ठिकाणी आशा बाळगून विनंती करतो की जरूर लाईक करा। त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।